माझ्या इयत्ता 6वीतल्या वाघानो आणि वाघिणींनो, तर या व्हिडिओमध्ये मी मदन कटके सर, तुमचा आवडता कोच, तुमचा शिक्षक, तुमचा मित्र, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण सुरू केलेला आहे त्रिमितीय आकार, 3 डायमेन्शनल शेप, बरोबर. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर काय काय शिकलेलो आहोत. काय काय शिकलो बरं, तुम्हाला आता माहिती झालं असेल की मिती म्हणजे काय असतं, एक मिती काय, द्विमिती काय, त्रिमिती काय, डायमेन्शन म्हणजे काय, 1 डायमेन्शन, 2 डायमेन्शन आणि 3 डायमेन्शन म्हणजे नक्की काय, हे तुम्हाला आत्ता माहिती झालेलं असेल. पण जर एखाद्या वेळेस चुकून तो व्हिडिओ मिस झाला असेल, पाहण्यात आला नसेल, तर इथं आय दिसतोय का नाही, त्या आयवर क्लिक करा, व्हिडिओची लिंक भेटून जाईल. आधी तो व्हिडिओ पहा आणि मग इथं या. चला तर मित्रांनो, आज आपण नवीन अध्यायाला सुरुवात करू. या चॅप्टरमध्ये आपल्या पान नंबर 2 वर 2 आकृत्या तुम्हाला दिसतील. एक आहे आयत, दुसरा आहे इष्टिकाचित्ती, रेक्टँगल आणि क्युबॉइड. आता ह्या आकृतीकडे बघूनच तुमच्या लक्षात आलं असेल की इथं लांबी आहे आणि इथं रुंदी आहे. ह्याला किती माप असतील? 2 माप, बरोबर. म्हणजे ही आहे 2 डायमेन्शनल फिगर, द्विमितीय आकृती. आणि इथं इष्टिकाचित्तीकडे या. ह्या इष्टिकाचित्तीकडे बघितल्यानंतर कशाची आठवण आली का रे? बरोबर, विटेची आठवण आली, विटेची. विटेसारखा आकार म्हणून तर ह्याला इष्टिकाचित्ती असं म्हणलंय. क्युबॉइड बघा, ह्याला लांबी आहे, ह्याला रुंदी आहे आणि ह्याला उंची देखील आहे. मित्रांनो, ह्याला 3 माप आहेत, 3 म्हणून आपण ह्याला 3 डायमेन्शनल फिगर असं म्हणतो, त्रिमितीय आकृती असं म्हणतो. आता ह्या 2 फिगर तुमच्याकडं आलेत कशासाठी? कारण तुम्हाला आता आकाराचे अंतरंग शिकायचे आहेत, स्ट्रक्चर ऑफ शेप शिकायचं आहे. म्हणजे शेप्समधील आकारातील कुठल्या घटकाला नेमकं काय बोलायचं हे आज तुम्हाला शिकायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा, काळजीपूर्वक पाहायचा. जे काय सांगतोय वहीमध्ये लिहून घ्यायचं, नुसता पाहायचा नाही. चला आपला पहिला शेप घेऊ, आयत, रेक्टँगल. इथं कोपरा दिसतोय का? कोपरा हा बघा, हा ह्या कोपऱ्यामधला बिंदू पहा. तर या बिंदूला आपण शिरोबिंदू असं म्हणतो गणिताच्या भाषेत. इंग्लिशमध्ये त्याला वर्टेक्स असं म्हणायचं. काय म्हणायचं? वर्टेक्स. असे मित्रांनो 2 डायमेन्शनल शेपला किती वर्टेक्स आहेत? 1 2 3 4. किती? 4. आयताला 4 वर्टेक्स आहेत, 4 शिरोबिंदू आहेत. आता वरचा एक शिरोबिंदू आणि खालचा एक शिरोबिंदू जर हे मित्रांनो जोडलं तर ही जी रेष तयार होती की नाही, रेषाखंड, ह्याला आपण बाजू असं म्हणतो, भुजा असं म्हणतो. इंग्रजीमध्ये ह्याला साईड असं म्हणायचं. असं मित्रांनो, ह्या आकृतीला एकूण किती बाजू आहेत? मोजा, 1 2 3 4. किती बाजू? 4 बाजू, 4 साइड्स. म्हणजे ह्या 2 डायमेन्शनल फिगरला 4 कोपरे आहेत आणि किती बाजू आहेत? 4 बाजू आहेत, बरोबर. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हे 4 शिरोबिंदू जोडून तयार झालेली जी आकृती आहे, त्या आकृतीमुळं सरफेस तयार होतो, पृष्ठभाग तयार होतं. मग इथं फक्त किती पृष्ठ तयार झाले? एकच. किती? एकच. म्हणजे 2 डायमेन्शनल फिगरला फक्त एकच पृष्ठ असतं, ओनली 1 सरफेस. ठीक आहे. मग आता काय काय शिकलो अजून एकदा सांगतो. मित्रांनो, आयताला म्हणजे ह्या 2 डायमेन्शनल फिगरला शिरोबिंदू आहेत 4, भुजा आहेत 4 आणि प्रतल आहे किती? 1. समजलं? आता पलीकडे पहा, इष्टिकाचित्ती, आपला क्युबॉइड. बघा, आता इथं सुद्धा कोपरे आहेत, बरोबर. किती कोपरे आहेत बघा, तो तिथं एक कोपरा आहे, त्या कोपऱ्याला काय म्हणायचं? त्या कोपऱ्याला म्हणायचं शिरोबिंदू. काय बोलायचं? शिरोबिंदू. इंग्लिशमध्ये ह्याला वर्टेक्स असं म्हणतात. असे किती वर्टेक्स आहेत मोजा. पलीकडं 1 2 3 4, अलीकडं 1 2 3 4, असे 4 कोपरे तिकडचे, 4 कोपरे इकडचे. किती कोपरे झाले? 8 कोपरे, 8 वर्टेक्स, 8 शिरोबिंदू. लक्षात आलं? आता मगाशी आपण 2 डायमेन्शनल फिगरमध्ये हे 2 कोपरे जोडल्यानंतर काय म्हणलं होतं? बाजू म्हणलं होतं, बरोबर. पण आता इथं 3 डायमेन्शनल शेपमध्ये 2 कोपरे जोडल्यानंतर किंवा 2 शिरोबिंदू जोडल्यानंतर जी रेष तयार होते तिला म्हणायचं कडा. काय म्हणायचं? कडा म्हणजे एज. अशा
ह्या इष्टिकाचितीला, ह्या क्युबॉइडला किती कडा आहेत मोजा. उभ्या किती आहेत मोजा पहिल्यांदा. 1 2 3 4 आणि आडव्या किती आहेत 4. अशा उभ्या आणि आडव्या 4 आणि 4 मिळून किती झाल्या 8. किती झाल्या 8. म्हणजे या फिगरला 8 कडा आहेत. किती कडा आहेत 8 कडा आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, ह्या कडा जोडल्यामुळं काही पृष्ठ तयार झालेले आहेत, काही सपाट सरफेस तयार झालेले आहेत. किती आहेत. एक आहे का. दोन आहेत का. नाही. तीन आहेत का. नाही. 6 आहेत. 6. किती आहेत 6. पुढं एक माग एक. आपला बुटाचा बॉक्स बरोबर. पुढे एक सरफेस मागे एक सरफेस, वर एक सरफेस खाली एक सरफेस आणि अलीकडे एक सरफेस पलीकडे एक सरफेस. असे मित्रांनो एकापेक्षा जास्त पृष्ठ तयार होतात. मेनी सरफेसेस तयार होतात. दोन्ही मधला फरक लक्षात आलाय का. ठीक आहे. ह्याच्यावर अजून गणित आहेत, हे आपण पुढे पाहणारच आहोत. बर, पुस्तकाच्या पान क्रमांक 3 वर एक हेडलाईन आहे, बहुभुजाकृती पॉलिगॉन. आधी ती शिकून घेऊ. बघा, पॉलिगॉन म्हणजे काय. अ क्लोज्ड फिगर विथ 3 or more साइड्स इज अ पॉलिगॉन. मराठीमध्ये सांगतो, 3 किंवा त्यापेक्षा जास्त बाजू असलेली पण बंदिस्त आकृती किंवा बंद आकृती, तिला म्हणायचं बहुभुजाकृती. बघा, 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त बाजू असलेलीच का आणि बंदच का ती सांगतो. नीट ऐका. समजा एकच रेषाखंड आहे, एकच लाईन काढली, काय म्हणायचं तिला रेषाखंड. मागच्या व्हिडिओमध्ये शिकलोय. बर, ह्या कोपऱ्यातून मी काय करतोय, अजून एक रेष काढतोय. मग हिला बहुभुजाकृती म्हणायचं का. नाही म्हणायचं, कारण ही बंद नाही. बंद म्हणजे कशी सांगतो ऐका, पूर्ण बंद. आता ही ओपन आहे, पलीकडून उघडी आहे बरोबर. इकडची साईड ही जी बंद आहे का नाही, ही पूर्णतः काय आहे उघडी आहे, ओपन आहे. मग ह्या आकृतीला काय म्हणायचं, ह्या आकृतीला कोन असं म्हणायचं. काय म्हणायचं कोन. हे बघा, हा कोन आहे. काय आहे हा कोन आहे, कोन. आणि अँगलचे टाइप्स वगैरे काय आहे ते आपण इयत्ता 5वी मध्ये शिकून आलेलो आहोत. आता मित्रांनो मी इथं तिसरी लाईन काढतोय पहा, वरून खाली. म्हणजे ही आकृती झाली बंद. आणि कोणतीही आकृती, कोणतीही फिगर क्लोज करण्यासाठी, बंद करण्यासाठी कमीत कमी 3 बाजू लागतात. किती बाजू लागतात 3. म्हणजे ही सर्वात लहान आणि पहिली बंद असलेली आकृती आहे, जिला आपण त्रिकोण असं म्हणतो, जिला आपण ट्रायंगल असं म्हणतो. मग पुस्तकात 3ऱ्या नंबरच्या पानावर एक टेबल आहे आणि हा टेबल आपण दोघं मिळून सोडवू. बघा, इथं पहिली आकृती दिसते. काय हा त्रिकोण आहे, ट्रायंगल आहे. ह्याला 3 शिरोबिंदू आणि ह्या 3 शिरोबिंदूंपासून 3 बाजू, 3 साईड तयार होतात. चौकोनामध्ये 4 शिरोबिंदू आहेत. किती आहेत 4. आणि ही 4 शिरोबिंदू जोडल्यानंतर 4 बाजू मिळतील. त्याच प्रकारे पंचकोनामध्ये 5 शिरोबिंदू. बघा ना, 1 2 3 4 5. 5 बाजू आहेत. 5 शिरोबिंदूपासून ह्या तयार झालेल्या 5 साईड. त्याचप्रमाणे षटकोनामध्ये 6 शिरोबिंदू, 6 बाजू. सप्तकोनामध्ये 7 शिरोबिंदू आणि 7 बाजू. आणि अष्टकोन ऑक्टॅगॉनमध्ये 8 शिरोबिंदू म्हणजे 8 व्हर्टायसेस आणि त्याच्यापासून बनतात 8 साइड्स, 8 बाजू. तर मित्रांनो, तुम्ही आज काय काय शिकला. आज तुम्ही शिकला आकाराचे अंतरंग, स्ट्रक्चर ऑफ शेप्स. काय काय शिकला बरं त्याच्यामध्ये शिकला शिरोबिंदू, भुजा, पृष्ठ म्हणजे प्रतल, वर्टेक्स, साइड आणि फ्लॅट सरफेसेस. 3 डायमेन्शनल शेपचे अजून बरेचसे काय काय गोष्टी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शिकायच्या आहेत. तसंच बहुभुजाकृती शिकला, पॉलिगॉन शिकला, बंद असलेली आकृती, त्याच्यामध्ये वर्टेक्स किती आहेत, साइड किती आहेत म्हणजे बाजू किती आहेत ती शिकला. पुढच्या व्हिडिओमध्ये, आता आपण 3ऱ्या पानावर आहे ना बरोबर, पुढच्या व्हिडिओमध्ये हा चॅप्टर संपून जाईल. बघा, पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचं आहे 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टमध्ये कडा किती आहेत, शिरोबिंदू किती आहेत आणि पृष्ठ म्हणजे प्रतल किती आहेत. बर, आता हे जे काही शिकलाय तुम्ही, हे कशासाठी शिकला, हे नेमकं का शिकायचं. मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय, या व्हिडिओमध्ये पण सांगतो, पुढील उच्च गणिताचा पाया पक्का करण्यासाठी. उच्च गणिताचा म्हणजे काय,
पिल्या हो तुम्ही आता 6वीला आहे. 7वी 8वी नंतर 9वी आणि 10वीला काही महत्त्वाचे आणि विद्यार्थ्यांना कठीण वाटणारे टॉपिक असतात. त्रिकोणमिती, ट्रिग्नॉमेट्री, क्षेत्रफळ ज्याला एरिया म्हणायचं, पेरिमीटर, घनफळं, व्हॉल्यूम म्हणायचो आणि एकेका चॅप्टरमध्ये जवळजवळ 30-30, 35-35 सूत्र आहेत. हो. आणि ते जर डायरेक्ट करायला घेतलं ना तर कुणाला जमत नाही. तुमचं इमॅजिनेशन स्ट्रॉंग झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला ह्याचा आतला भाग जर कळाला तर पुढे जाऊन हे कळणार आहे, एवढं लक्षात ठेवा. इथं इयत्ता 6वीला पाया आहे असं म्हणायचं नाही. हे कुठं लागणार आहे? हे लागणार आहे, हे प्रत्येक वर्षी लागणार आहे. हे फक्त शिकतानाच नाही तर तुमचं करिअरमध्ये सुद्धा लागणार आहे. मग मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं कुठं कुठं लागतं. इंजिनिअरिंगला, आर्किटेक्चरला लागते, ॲनिमेशनला, गेमिंगला लागतंय आणि डिझायनिंग आणि पॅकेजिंगला लागतंय. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, कमेंट करा, विद्यार्थ्यांमध्ये, तुमच्या मित्रांमध्ये, शाळेच्या ग्रुपला शेअर करा आणि तुम्हाला काय पाहिजे अजून त्याबद्दल कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.